सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो. आज ऍक्च्युली अगेन नाईट शिफ्ट मध्ये आपण, आणि आज थोडासा अँगल चेंज भेटेल तुम्हाला. कारण का आपलं चिन माउंट होतं ते तुटलेलं होतं. ऍक्च्युली त्याला ब्रेकेज गेलेलं, एक लाईन गेलेली अशी तुटलेली, त्याच्यामुळे ते चेंज करून मी नवीन चिन माउंट मागवलेलं ते वापरतोय. तर मला सांगा याच्यात व्ह्यूज, आणि ऍक्च्युली आपण लेन्स मागवलेली ती आज आलेली. मित्रांनो त्याचा काहीच इफेक्ट नव्हता, पूर्ण ब्लरी सगळं दिसत होतं व्हिडिओ. त्याच्यामुळे ती सुद्धा न वापरता रिटर्न गेले मी, कारण का पूर्ण क्वालिटी खराब होत होती. आपलं व्हिडिओ पूर्ण गेलेला. ट्राय पण केलं मी, पण नाही झालं मित्रांनो. त्याच्यामुळे मी ते रिटर्न करून टाकलं. आणि माझ्या मते तरी 2 वापरल्यानंतर आपली क्वालिटी बेस्ट आहे हे कळलंय मला. त्याच्यामुळे मी 3रं मागवायचा प्रयत्न नाही केला, कारण का खूप बेकार व्हिडिओ क्वालिटी होऊन जाते. आणि आपलं सिनेमॅटिक व्ह्यू वर ठीक आहे, ओके. फक्त एकच प्रॉब्लेम होतो, तो नीलपरी दिसत नाही याचा. त्याच्यासाठी पण काहीतरी करू आपण. मे बी माउंट करण्याची जागा चेंज केली तर होऊन जाईल. बघू, काहीतरी करावंच लागेल. क्वालिटी तर छान येते, आणि वाकडं तिकडे ह्याचा त्रास नाही काहीच. थोडस टाईट करावं लागेल. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? उजेडात घेतलेला ब्लॉग खूप दिवसानंतर, कारण का खूप दिवस झाले कंटिन्यू नाईटचा व्हिडिओ होता तुमच्याकडे, संध्याकाळचा 10 वाजता. तर आता वाजलेत मित्रांनो 9:56. का वाजवत आहे? हो, लेफ्ट वाला, म्हणून लेफ्टला गाडी लावायची नसते सिग्नल असल्यावर. चालू होईल आता. चालू झालेला आहे सिग्नल. ठीक आहे, छान आहे क्वालिटी मित्रांनो. कारण का आपण यूज केल्याशिवाय कुठलेही प्रोडक्ट आपण ठेवत नाही. सो ठीक आहे, याच्यावर आपण ब्लॉगिंग करू शकतो कंटिन्युअसली. फक्त तुटलं नाही पाहिजे बस, बाकी काय नाही. आणि हे व्हिडिओचं होतं, माऊंटचं जरी तुटलं तरी आपल्याकडे अजून एक आहे स्पेअर मध्ये, ते वापरू शकतो आपण. ते यूज नाही झालंय कुठेच. सो बेटर आहे. सुंदरी तर मित्रांनो, आज होता संडे.
आणि हा व्लॉग येईल तुम्हाला उद्या. मी एक दिवस आधी शूट करून नंतर टाकतो, राईट, एडिट करून. त्याच्यामुळे हा व्लॉग उद्या येईल. आणि चेंजेस असे काहीच नाही, फक्त म्हणून चेंज केलेलं आहे. आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे ना तुम्हाला, तर आधी एवढं जड नाही वाटत आहे. ऍक्च्युली खूप काय 3-4 त्याला अटॅचमेंट होते, ते काढून टाकलेत मी पूर्ण. एक डायरेक्टली हेल्मेट अटॅच म्हणून असतं ते घेतलंय मी. आणि एकदम हलकं वाटतंय, एवढं पण जड नाहीये. होतं जरा थोडंसं आहे, तो हेल्मेटचा असेल माझ्या मते मे बी. पण कसं आहे, जेवढं जास्त पेन व्हायचं ना मित्रांनो, ते निघून गेलंय पेन. एकदम जिमला गेल्यासारखं, हार्डकोर जिम केल्यासारखं. जेव्हा लेग डे मारतो आणि लेग दुखायला लागतात ना मित्रांनो, तेव्हा सारखं वाटत होतं. अरे जाऊ दे ना, ठीक करतोय, लेफ्ट घेतलाय ना, पुढे जात होता ना, मला जाऊन दे. सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या डेली व्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. कोण आहे ना त्याला घेतो का? सो आपण निघालो आहोत आपल्या नाईट शिफ्टला. आणि बघूया आज कुणाची पंगा, किंवा रेग्युलर डे सारखा रेग्युलर डे. काय होतंय बघूया. कारण का काही माहित नसतं मित्रांनो, पूर्ण आपला हे असतो व्लॉग, काही स्क्रिप्टेड नसतं, काही नसतं. डेलीच्या दुनियेत काय चाललंय आणि काय नाही याची आपण माहिती देतो, बाकी काहीच नाही. सो मी पहा, मुंबई नगरी हा फोटो घेतला पाहिजे. हा घेऊन देतो. आपल्याला फ्रंट पेजला चिटकावा लागतो, त्याच्यामुळे. आणि शीर्षक ठेवूया आपण रात्रीची मुंबई नगरी. आणि क्वालिटी खूपच छान व्हिडिओची. संडे आज एवढी लाईन घेतली आहे. शी यार, काय ट्रॅफिक आहे संडेला. कुठे जातात लोक? ये लेफ्ट में क्या? तिकडून फिरून परत यावं लागेल, त्यापेक्षा इकडून जाऊया. चालूच आहे, मुव्हेबल आहे, पण थोडीशी जास्त वाटते ट्रॅफिक.
नाही जात मित्र, नाही जात. थोडीशी जागा दे, थोडीशी काढलेली आहे गाडी. स्कूटीचं मला हेच खूप आवडतं मित्रांनो, कुठूनही कशी काढू शकतो, फक्त एकदा जजमेंट बसले मित्रांनो की संपला विषय. तुम्हाला माहिती आहे की याच्यातून निघेल म्हणून. पूजा आहे, अरे सिग्नल देने नहीं होता है क्या तेरे को? घुसा रहा है उसमें. मारला पाहिजे आपण. मग आता परत 10,000 गेले असते आपले. त्यांना काय फरक नाही, यांच्या खिशातून नाही जात पैसे. हा, शांत शांत ब्लॉगिंग करताना शांत मित्रांनो, शांत राहायचं कधी पण. थोडक्या वेळेचा खेळ होता. खरंच माझी विश पूर्ण झाली पाहिजे. एक डंपर विकत घेऊन सगळ्यांना रिक्षावाल्यांना उडवत जाणार आहे दिवशी. एवढा हैराण करून ठेवलंय रिक्षावाल्यांनी. आणि काहीशा रिक्षांमुळे सगळ्यांचं नाव खराब होतं मित्रांनो, बाकी काय नाही. सगळेच रिक्षावाले असे नसतात. सिग्नल दे, काहीतरी कर, मी थांबेन, मस्त ब्रेक मारेन, स्लो नाही. आम्हाला उडवत न्यायचे रिक्षा. चल ना आता, वाट बघतो काय. हे बाईकवाले, काही बाईकवाल्यांनी तर नाव खराब केलेलं आहे. मित्रांनो, बोलता बोलता 4 वाईट शब्द, अपशब्द बोलता बोलता आपण आलो आहोत सांता नाही, विले पार्लेला. कारण सांताक्रूज ब्रिज कुठे येतो. आज गर्दी आहे त्यामुळे, पण इतकी सुद्धा नाही की अर्धा तास 1 तास लेट होईल. पण संडे आहे त्याच्यामुळे मला वाटलेलं की गर्दी नाहीच्या बरोबर असेल, पण खूप जास्त गर्दी आहे मित्रांनो. तर बघूया, नो प्रॉब्लेम. हा, पिक्चर क्वालिटी तर खूप छान येते मित्रांनो. ह्याच्यापेक्षा चांगली होते मित्रांनो, पण कसं आहे आपल्याला ते अपलोड करावे लागतात. त्यांची एक व्हिडिओ जाते आपली 4 GB 7 GB अशी. सो म्हणून मी हाय क्वालिटीला नाही करत जास्त. ओके ओके, म्हणजे ठीक आहे, ही पण क्वालिटी कमी नाही मित्रांनो. GoProची क्वालिटी येते तेवढीच आहे. सो नो वरी. राईट मी गेलो असतो तर पटपट गेलो असतो काय. हा ठीक आहे. चलो 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 चला चला ग बाई. ओ थांब थांब काकी, थांबा थांबा काकी, काकी थांबा थांबा हो थांबा. लुट गए मचरिया, लुट गए मैं लुट गए. हो, मधून कधी चालू नाही मित्रा, कोरोना घेऊन चालला सोडून तो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्लेला आल्यावर हे एक छान गोष्ट घडते कायम. महाराजांचे दर्शन होतात. असं आता आपल्याला गरजेचं नाही की मित्रांनो
रायगडावर जाऊन महाराजांचं दर्शन काही लोकांना नाही, पण एकदा लाईफ मध्ये तर घेतलंच पाहिजे. महाराजांचं दर्शन घेणं हे खूप शब्द नाही, महाराजांच्या टायमाला शब्द आपल्याकडे नेता येत पण नाही, कारण का त्यांचा कर्तृत्व खूप मोठा आहे मित्रांनो. सो लाईफ मध्ये एक मोठा क्षण म्हणून महाराजांची भेट ही व्हावी. रायगडावर जाऊ. दररोजच्या जीवनात जर तुम्हाला त्यांची भेट होत असेल तर वेल अँड गुड. म्हणजे असं जीवन क्वचित लोकांनाच भेटतं. मला भेटतं म्हणून असं नाही, कारण का माझा येण्या जाण्याचा रूट तोच आहे, त्याच्यामुळे मी दररोज दर्शन घेऊन जातो आणि दर्शन घेऊन घरी येतो. सो नो वरी. पण एवढं सौभाग्य क्वचित लोकांना भेटतं मित्रांनो. हो, पण लाईफ मध्ये मित्रांनो एक रायगड हा किल्ला नाही सर केला मराठी माणसाने तर काही नाही केलं मित्रांनो. तर बोलता बोलता आपण सांताक्रूज मध्ये एंटर करत आहोत. आता जवळजवळ स्टेशन आहेत. आपलं मध्ये ठरवलेलं प्रत्येक स्टेशन बद्दल माहिती असेल आपल्याकडे, पण मध्ये प्रॉब्लेम झालेला तेव्हा आपली ट्रेन थांबलेली. तर मे बी आपण चालू करू त्याबद्दल. सो वाटलेलंच. लेफ्ट राईट करताना ना मित्रांनो थोडस जास्त लक्ष द्यावं लागतं. इकडे हा ब्रिज थोडा भीतीदायक आहे मित्रांनो, थोडीशी जास्त भीती इकडे वाटते. सो मी इकडून हळू 20-40च्या स्पीडने जातो, जास्त नको, कारण का एकदा ठोकलेलं तर थोडीशी अक्कल तर आलेली आहे कशी चालवायची कशी नाही. सो आरामात जाऊ दे गाडी इकडून, बाकी काही नाही, काही घाई नाही आपल्याला, एकदम स्लो. अर्जंट ब्रेक मारायला भेटला तर जागेवर गाडी थांबली पाहिजे. जागेवर नाही थांबणार, एक 2 पावलं पुढे चालू, पण ते 2 पावलं चालून सुद्धा थांबली पाहिजे. ह्या स्पीडला ठेवा मित्रांनो इकडे, कारण का कसं इथे खूप अर्जंट ब्रेक मारायची गरज लागते कधी कधी, त्याच्यामुळे थोडस सांभाळ. बाकी तर रस्ता तर ठीक आहे म्हणावं, असंच जा बाबा जा जा, हे असं होतं. जाऊ जाऊ जाऊ. म्हणून ह्या रोडवर मित्रांनो समोरचा रस्ता क्लिअर आहे असं राईड करा, म्हणजे आपल्या समोर एखादी गाडी नसेल. असं राईड करा, कारण का कसं होतं मित्रांनो, एखादी समोर गाडीने अर्जंट ब्रेक दाबला तर मागची गाडी धडकते, आणि जर का आपण त्याला वाचवायला गेलो तर आपल्या मागची गाडी धडकते. सो अशी चैन
बनू शकते मे बी 3-4 लोकांची. सो थोडं सांभाळून चालवा, बाकी काही नाही. आता लेफ्टला कुठे जाणार तुम्ही? स्लो तर केला. आज सगळे माझ्याच गाडी पुढे काय येतात आहे. हात दाखवा आणि एंटर करा लेफ्ट राईटला. बेटर. चला, बोलता बोलता आपण कार क्रॉस केलेला आहे आणि एंटर करतो बॅट्रामध्ये. हा ब्रिज उतरलो की आपण बॅट्रामध्ये एंटर होऊन जाऊ आणि आपल्या डेस्टिनेशन जवळ पोहोचू. लवकरच मित्रांनो मे बी आपल्याला एखादा बाहेरचा विदाऊट नीलपरीवाला ब्लॉग येईल आणि विदाऊट नीलपरीचा भरभरून प्रतिसाद तुम्ही देता ब्लॉग असेल तर. असं का मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव नीलपरी बरोबरच आहे आणि तुम्ही तर असं नका करू मित्रांनो. नीलपरीला थोडीशी इज्जत द्या. मला तर देतात हे कळलं आहे, पण नीलपरीला सुद्धा द्या थोडेसे. सो प्रकाशगड महावितरण महानिर्मिती आपण पोहोचलेलो आहोत. कुठे? बँड्रा. स्वामी समर्थ.
सुंदर 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 भकर मारला त्यांनी. इश्क तेरा तड़पा है. इश्क तेरा आपण पोचलेलो आहोत मित्रांनो बँड्राला. आपल्या डेस्टिनेशन पासून 5 ते 10 मिनिटं लांब. तर बघू गर्दी तर नाहीये मित्रांनो, पण तिकडे मगाशी एका गाडीचे ऍक्च्युअली काहीतरी प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे आपण थांबलेलो. सॉरी, गर्दी झालेली. सो आज थंड वारा पण खूप जास्त आहे मित्रांनो, आणि प्रयत्न करूया हे खाली होत आहे का ऍक्च्युली. थोडस माउंट खाली झालं ना मित्रांनो की बेटर क्वालिटी भेटेल अजून आपल्याला. आणि मोठा प्रश्न हा होईल की अरे चल ना, मेरे को तो जाने दे, फिर साइड में उठ जा. अरे शपथ रे, घे पाणी घे. ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, लाला लगा है चांदी का. तर मित्रांनो आपल्या डेस्टिनेशन जवळ आपण पोहोचलेलो आहोत. सो मे बी इथे आपण व्हिडिओ एंड करू. तर कमेंट मध्ये कळवा मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग. आणि जर विजिट नवीनच असाल आणि विजिट करत असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि व्लॉग बघितलाच असेल तर लाईक करून जा आणि शेअर करा, जेणेकरून दुसरे सबस्क्रायबर आपल्याला भेटतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.